लेख ही लेख असते, बाबासाठी ती नेहमी ग्रेट असते. तर अशा देखण्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शेलार परिवाराचे सर्व नागरिक पुष्कळजी म्हणजे मुळात असं कार्यक्रम फार कौचिक पाहिला नाही. मला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर फक्त एकच आठवलं, म्हणजे बापाचं आणि मुलीचं नातं कसं असतं. लेख ही लेख असते, लेख ही लेख असते, बापासाठी नेहमी ती ग्रेट असते. लेख ही लेख असते, बापासाठी ती नेहमी ग्रेट असते. तिच्यामुळं घर नेहमी सेट असते, तिच्यामुळं घर नेहमी सेट असते. आणि ईश्वराच्या कृपेने मिळालेली ती सुंदर भेट असते. अशी ही लाडक्या व्यक्तीच्या वाढदिवसासाठी उपस्थित असलेली आणि ज्यांच्या खऱ्या अर्थानं आज सावंत मॅडम किंवा अनेक मंडळी आहेत की आजच्या समाजामध्ये मुलगी तर सोडा, म्हणजे मुलगी होती बाप नाही तो की एक म्हण असते की कोणतरी पाहिजे वगैरे थोडंसं. परंतु आजच्या स्थितीमध्ये समाजामध्ये मुलगा पण बापाला नीट सांभाळत नाही. अशा स्थितीमध्ये की जर समजा मुलगी आपल्या वडिलांशी आणि वडील आपल्या मुलीशी एवढं घट्ट नातं आहे. मला जेव्हा म्हणजे सकाळीच कळलं कार्यक्रम असा आहे आणि शला मॅडमचं आणि आमचं थोडंसं एक मॉर्निंग वेगळं आहे, थोडंसं काही थोडंसं नातं असं आहे. त्यावेळेस मी सिनियर कॉलेज जॉईन झालो 2007ला, त्या मॅडम पण होत्या. आणि मग साहजिकच की नंतर ते ज्युनियरला आले, मी पण ज्युनियरला प्रमोट झालो आणि कुठंतरी एक सहकार्याचं नातं. नंतर माझा राज्यशास्त्र विषय नंतर अर्थशास्त्र, त्यामुळे नेहमीच विषयाशी बॉन्डिंग करत असताना की एक चांगलं की कोणाही बद्दल स्वप्नातही वाईट विचार नाही अशा ह्या शाळा. कारण की आम्ही जेव्हा पाहतो कधी कोणाचं काही प्रॉब्लेम असतो सर्वात पुढे करून मदतीला बाकीचे मंडळी आमच्या सर्व सहकार्य असतात, प्राध्यापक बंधू वगैरे. तसं शला मॅडमचं काय म्हणा हा मदतीचा पुढे असतो. आणि बाबांच्या संदर्भात मी आता थोडंसं लेट आलो कार्यक्रमाला, परंतु मी जेव्हा ऐकलं किंवा मी जेव्हा पाहतो मॅडमचं म्हणजे काही कार्यक्रम असला म्हणजे कॉलेजला कसली गडबड असते तरी बाबा घरी बाबा आहे, बाबांसाठी जायला पाहिजे, बाबांसाठी हे केलं पाहिजे, बाबांसाठी ते केलं पाहिजे, ही तळमळ. आणि अशा अवस्थेमध्ये की समजा बापाचं लेखीचं नातं असतंच चांगलं, परंतु संत तुकारामांचं एक सुंदर अभंग. संत तुकारामांचा अभंग असा आहे, माय बाप केवळ काशी त्याने न धरावे तीर्थास, पुंडलिका काय केले तैसा होई सावधान, हृदय धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे चिरूपे. म्हणजे आई वडील एक वेळेस तुम्ही तीर्थाला जाऊ नका, एक वेळेस तुम्ही देवाच्या नाही पाया पडला तरी चालेल, परंतु आई वडिलांना विसरू नका. कारण की सर्वात महत्वाचं हे सुंदर जीवन तुम्ही आम्ही जे जीवन सुंदर जगतोय त्याच्यामध्ये सर्वात निर्मितीचा घटक कोण येतं? आपले आई वडील. आणि आई वडील जसे आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या पाठीशी असतात आणि ज्यावेळेस ते वयोवृद्ध होतात ज्यावेळेस त्यांना आपण म्हणतो की सर्व जबाबदारी पार पाडतात एक मुलगा म्हणून किंवा मुलीचं समजा काय असेल ते सर्व या सगळ्या गोष्टी पार पाडल्यानंतर त्या आई वडिलांना आपला आधार असतो आणि आपण आधार देण्याचं काम करतो. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमची एक सहकारी भगिनी माझी शला मॅडम आपल्या कुटुंबासाठी एवढं काही करतो आणि कुटुंबाचंही तेवढंच लक्ष या म्हणजे मुलीकडे आहे. जास्त काही नाही बोलता अनेक मान्यवर आहे म्हणजे पवन भाऊ गाडेकर पासून त्यांची दाजी, नंतर डोबरे सर असतील, कास्ता सर असतील, त्यामध्ये रुग्ण सर असतील, हेमंत काळे सर असतील, सोना सर असतील, आंबे सर असतील, कोकरे सर असतील आणि आमच्या मॅडम ते एवढेच आहे. मी जर बोलायला लागलं तर समाजाची नाव घेतलं तर वेळ जास्त नाही कारण की थोडीशी भुके लागली असेल. मी माननीय शला मॅडम यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि बाबांनाही सशस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी तुम्हाला बाबांना मनापासून शुभेच्छा देतो. फक्त एकच सांगतो की मॅडम आणि तुम्ही तुमचं नातं असंच शेवटच्या श्वासापर्यंत अबाधित राहू आणि तुमच्याकडून मॅडमकडून बाबांची चांगली सेवा घडू आणि बाबांच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी मॅडमला मिळालेल्या आहेत. राहिलेल्या मॅडमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. आणि जाता प्रत्येक शेराप्रमाणे सांगतो काही जीत बाकी है काही हार बाकी है, कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल की ओर, यहाँ से चले हैं नई मंजिल की ओर, ये तो एक पन्ना था, अभी तो जिंदगी की पूरी किताब. धन्यवाद.
वाटलात ना सर, म्हणूनच आम्ही खूप छान तुम्हाला म्हटलं बोलवलं. सर. थोडंसं वेगळं असतं तुमचं शाब्दिक भाषांतर असतं, प्रत्येक विषयावर तुमचं